पनवेल येथील तोंडरे हायकल कंपनीच्या गेटच्या बाजूला 17 मार्च पासून शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू केले. कंपनीतील स्क्रॅप टँकद्वारे पाणी पुरवठा करणे, बॉयलरची राख बाहेर काढणे, फोर्कलिफ्ट, हायड्रा, अँब्युलन्स इत्यादी लागणारी वाहने कंपनीस पुरवणे, ही कामे तसेच कंत्राटी कामगार पुरवणे या सर्व कामांमध्ये भूमिपुत्रांना समाविष्ट करणे या मागण्यांसाठी माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे आमरण उपोषण सुरू केले. यावेळी शेकापचे काशीनाथ पाटील, युवा नेते विजय पाटील, माजी नगरसेवक गणेश कडू, ज्ञानेश्वर पाटील, विष्णू जोशी यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. तळोजा MIDC हायकल कंपनी ही येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन झालेली आहे. या कंपनीतील कामांमध्ये प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र शेतकरी यांना समाविष्ट करून घेण्यात यावे यासाठी शेतकरी 1999 पासून संघर्ष करत आहेत. त्यासाठी संबंधित अधिकारी आणि कंपनी व्यवस्थापन यांच्याकडे पत्रव्यवहार देखील अनेकदा करण्यात आले. 2024 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे तक्रार केलेली असून ही कंपनी येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर स्थापन झाल्याची माहिती महामंडळाने दिलेली असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र शेतकऱ्यांना अद्याप न्याय मिळालेला नाहीये. देशाच्या विकासासाठी जमिनींचे त्याग करणाऱ्या भूमिपुत्र शेतकऱ्यांकडे उदरनिर्वाहाचे साधन न राहिल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या प्रकल्पामध्ये 10 ते 12 कुटुंब अवलंबून असताना भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांवर कंपनी आस्थापनाकडून अन्याय होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. कंपनी व्यवस्थापन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांनी हायकल कंपनी गेटच्या बाजूला आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी हायकल कंपनीच्या समोर आज छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन करत आमरण उपोषणाचं गेटवरती धरणं धरलेलं आहे. काय भावना व्यक्त कराल, कशा प्रकारच्या मागण्या? आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीनं हायकल कंपनीच्या व्यवस्थापनाच्या विरोधात उपोषण करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे. खरं तर गेले अनेक दिवसापासून सातत्यानं व्यवस्थापनाच्या बरोबर बैठका घेतल्यानंतर भूमिपुत्रांना त्यांचा न्याय हक्क मिळावा, या ठिकाणी उपलब्ध होणारे रोजगार असतील, या ठिकाणी असणारे छोटे मोठे धंदे असतील, त्याचा लाभ इथल्या स्थानिक शेतकऱ्यांना मिळावा ह्या दृष्टिकोनातून अनेक प्रयत्न केले गेले. त्या संदर्भात पोलीस स्टेशनलाही काही बैठका या ठिकाणी घेतल्या गेल्या, व्यवस्थापनाच्या बरोबरही बैठका घेतल्या गेल्या. आमदार प्रशांत ठाकूर असतील, आमदार बाळाराम पाटील साहेब असतील, यांनी या ठिकाणी याच्यातनं शेतकऱ्यांना काही लाभ मिळावा म्हणून काही प्रयत्न केले गेलेले आहेत. परंतु तरीही व्यवस्थापनाची जी काही भूमिका आहे ती भूमिका भूमिपुत्रांच्या सोबत नसल्या कारणानं आज नाविलाजास्तव त्यांना आमरण उपोषणाची वेळ या ठिकाणी आलेली आहे. आज शेतकरी कामगार पक्षाचे माझे सारे सहकारी आणि आम्ही मंडळी या भूमिपुत्रांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहोत. त्यांनी जे काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही सातत्यानं त्यांच्या पाठीशी उभे राहणार आहोत. आणि जोपर्यंत या भूमिपुत्रांना व्यवस्थापनाच्या वतीने न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण सतत चालू ठेवलं जाईल. कारण मागे ओन्स कॉर्निंगच्या बाबतीतही आम्हाला ही भूमिका घ्यावी लागली होती आणि त्याच्यानंतरच व्यवस्थापनाला खरी जाग आली. आज या ठिकाणी व्यवस्थापनाने त्यांची जी मुजोरी दाखवलेली आहे त्याच्यावर कुठं पायबंद बसण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न आम्ही मंडळींनी केलेला आहे. परप्रांतीयांना कॉन्ट्रॅक्ट मिळत आहे, नगरसेवकांनी थेट आरोप केला आहे का परप्रांतीयांना संधी दिली जाते पण प्रकल्पग्रस्तांना संधी डावली जाते. आणि बाळाराम पाटील साहेबांचं या उपोषणाला मार्गदर्शन लाभलेलं आहे. काय परप्रांतीय आणि स्थानिक याकडे कसे आपण पाहता? या दृष्टिकोनात 2 विषय आहेत. बाळाराम पाटील साहेब हे सातत्यानं शेतकरी असतील, शेतमजूर असतील यांच्यासाठी सातत्यानं झटतात, प्रयत्न करतात. मग भूमिपुत्रांचा प्रश्न असू द्या, मुंबई ऊर्जाचा प्रश्न असू द्या, सिडकोचा प्रश्न असू द्या, नैनाचा प्रश्न असू द्या, ज्या ठिकाणी शेतकऱ्यावर अन्याय होत आहे त्या ठिकाणी बाळाराम पाटील हे सातत्याने उभे राहतात. हे आपण जवळून पाहिलेलं आहे. आज या भूमिपुत्रांवर जेव्हा अन्याय झाला तेव्हा बाळाराम पाटलांनी पक्षाच्या बैठकीत सांगितलं की तोंडरे ग्रामस्थांवर जर अन्याय होत असेल तर शेतकरी कामगार पक्ष म्हणून आपण पुढे आलं पाहिजे. जर मग या ठिकाणी व्यवस्थापन मंडळी जर दुसरे कोणाला काम देत असेल त्याच्या बाबतीत आम्हाला दुमत असण्याचं कारण नाही, परंतु प्राधान्याने तुम्ही भूमिपुत्रांना त्या ठिकाणी संधी
दिली पाहिजे ही भूमिका घेऊन बाळाराम पाटील आज या आंदोलनात उतरलेले आहेत. साहेब, पण अनेक वर्षापासून कंपनी चालू आहे, मग आजच उपोषण सुरू करावं का वेळ लागला? यासाठी प्रयत्न आपले सातत्याने सुरू आहेत. गेली 2-3 वर्षे सातत्याने बैठकाही सुरू आहेत, पण बैठकीमधनं सुवर्ण मध्ये न निघाल्यामुळे आपल्याला ही वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन होत आहे, काय प्रमुख मागण्या, काय विषय? सर्व हायकल कंपनीविरुद्ध आंदोलन करण्याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी स्थानिक प्रकल्पग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना या कंपनीमध्ये कामगारामध्ये रोजगारामध्ये समाविष्ट करून घेतले जात नाही. त्यामुळे हा खरं तर आमरण उपोषण आहे. प्रमुख मागण्या काय असतील? प्रमुख मागण्या काहीच नाही आहे. कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये जे परप्रांतीय लोक कामं करतात ते कॉन्ट्रॅक्ट स्थानिकांना भेटावे, ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांना ते भेटावं, हीच मागणी आहे. पण या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं आंदोलन कसं असेल? नाही, आमचं या ठिकाणी आमरण उपोषण बसणार आहेत. पण शेतकऱ्यांची या ठिकाणी ठाई मागणी आहे की जोपर्यंत आम्हाला काम मिळत नाही, एकतर आमची बोलतात तिरडी, ते हा म्हणजे जीवा मरणाचा हा आता आंदोलन आहे. जर पण याच्यामधनं कोणाला जर दुखापत झाली तर सर्व प्रशासन त्याची जिम्मेदारी असेल. कारण आम्ही 1.5 वर्षापासून हे शेतकरी कंपनीबरोबर पत्रव्यवहार करतायत आणि कंपनी प्रशासन मात्र याला गांभीर्याने घेत नाही. आपण मनोगत व्यक्त करताना कंपनीच्या प्रदूषणामुळे स्थानिकांना आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो आणि भूमिपत्रांना डावललं जातं, याकडे आपण कशा प्रकारे पाहतो? खरं तर या कंपनीचा प्रदूषण हा आमच्या गावाला भरपूर आहे. म्हणजे पूर्ण गावामध्ये या कंपनीच्या प्रदूषणाला लोक कंटाळलेले आहेत. परंतु स्थानिकांना या ठिकाणी रोजगार मिळेल, नोकरी मिळेल, काही लोक काम करतात, त्याच्या विषय पकडून या लोक गप्प होते. पण आज जर कंपनीच्या विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी लोकांना आमरण उपोषण करावं लागत असेल तर आम्ही या कंपनीच्या जेवढ्या काही चुक्या आहेत त्यांची हिस्ट्रीज काढण्याचं आम्ही काम करू आणि त्या ज्या चुक्या असतील त्याच्या बाबत आम्ही प्रशासनाशी पाठपुरावा करून नक्कीच कंपनीला त्यांची जागा दाखवण्याचं काम करू. स्थानिक भूमिपुत्र असतील आणि कंपनी प्रशासन असेल, यामध्ये तोडगा निघण्यासाठी कशा प्रकारचा आपण पाठपुरावा करा? खरं तर आम्ही कंपनीचा पत्रव्यवहार केल्यानंतर कंपनी प्रशासनाने आम्हाला एकदा मीटिंग दिली, परंतु कंपनी प्रशासन फक्त स्क्रॅपचा विषय सोडला तर बाकी कुठल्याही विषयामध्ये बोलायला तयार नाही. त्याच्यानंतर तलोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण सर त्यांच्याबरोबर आमची मीटिंग झाली. त्यामध्ये पण कोणत्याही प्रकारचा तोडगा निघाला नाही. मग आमचं आता एकच उद्दिष्ट आहे की कंपनीने प्रशासनाने शेतकऱ्यांबरोबर येऊन बसावं, आमच्या काय मागण्या आहेत त्या ऐकाव्या आणि जेवढ्या जास्ती शक्य होतील तेवढ्या त्याही पूर्ण कराव्या, ही आमची अपेक्षा आहे. मी विनायक दामोदर पाटील, हायकल कंपनीवरती आम्ही आमरण उपोषण करणार आहोत. अशासाठी की आम्हाला तिथे चालणाऱ्या कंत्राटी कामामध्ये कंपनीने समाविष्ट करण्यात यावे अशी आमची इच्छा आहे सर्व शेतकऱ्यांची. कारण आम्हाला आता उदरनिर्वाहाचं साधन राहिलेलं नाही. आमच्या सर्व जमिनी हायकल कंपनीमध्ये गेलेल्या असल्या कारणाने आमच्याकडे कुठलाही पर्याय नाही. या कारणाने आम्ही उपोषण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामागे पण कारण आहे, कारण की आम्ही कंपनीची सतत 1.5 वर्ष मीटिंग करून किंवा पत्रव्यवहार करून मागण्याची पूर्णता करण्याचा प्रयत्न केला, पण कंपनी कोणत्या प्रकारचा सहकार्य केलं नसल्याने शेवटी आमच्यावर नाईलाजाने उपोषणाची वेळ आलेली आहे. त्यामध्ये माझे मित्र अजय पदू म्हात्रे, बालाराम मंगळ्या पाटील, महेश चाऊ पावशे, अशोकचंद्र पाटील हे सहकारी उपोषणाला बसणार आहेत. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.